व्यवस्थांतर्गत जर का आपल्याला चेंजेस हवे असतील, मग ते दीनानाथ असो किंवा एकूणच असो, माझा आपल्याला आणखी एक प्रश्न आहे, दीनानाथकडे किमान बोट दाखवता येते कारण ते धर्मदाय हॉस्पिटल आहे, त्याला कोणीतरी देणगी दिली होती, त्याच्यावरती ते उभं राहिलं वगैरे. खासगीकडे तर तेही दाखवण्याचं, बोट दाखवण्याचा अधिकार नसतो आणि खासगी तर म्हणू शकतात परवडत नसेल तर दुसरीकडे जा. माझा आपल्याला विचारणं आहे की ही आता वेळ आलेली आहे का दीनानाथचा धडा, की आपल्याला रॅडिकल नव्या सिस्टम्स आणाव्या लागतील महाराष्ट्रातल्या पब्लिक हेल्थ केअरच्या बाबतीत? नाही, अर्थातच मला आठवतंय की हे सरकार म्हणजे 2 वर्षापूर्वी हो. मुख्यमंत्र्यांच्या कक्षातून मोठं खूप काम होतंय असं वारंवार सांगलं आणि अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. मला आठवतंय जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा काही केसेस मी स्वतःही पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे काहीच झालं नाही आणि गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. त्याच्यामुळे मी उगाच नावं ठेवत बसणार नाही आता, कारण का ही ती वेळ नाही. आता 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की सरकारची अकाउंटेबिलिटी तंत्रज्ञानाचा वापर करून, म्हणजे अनेक वेळा महिलांचं टॅगिंग करतात आधार कार्डच्या थ्रू, प्रेग्नन्सीचं मॉनिटरिंग, त्या महिला ज्या अनिमिक आहेत त्यांचं सगळं हे जर अंगणवाडी आणि आशा वर्कर मॉनिटरिंग करू शकतात तर तसं अशा महिलांचं शहरामध्ये का नाही होऊ शकत? आणि जर हॉस्पिटलचं टॅगिंग करून कुठे तुम्ही डिलिव्हरीला, ह्या खूप म्हणजे काही फार या तंत्रज्ञानामध्ये फार करणं अवघड नाहीये. एक तर मला या आणि ह्या एक हॉस्पिटल प्रायव्हेट वाईट आहे म्हणून या देशातली सगळी हॉस्पिटल्स वाईट आहेत असं मी म्हणणारी नाही किंवा डॉक्टर नाही. एक वाईट गोष्ट घडली म्हणून काय सगळा समाजला आपण वाईट म्हणत नाही. त्यामुळे ही दीनानाथची केस, डॉक्टर घैसास त्यांच्या आजूबाजूची ती सगळी दीनानाथची मॅनेजमेंट, हे एक केस स्टडी करून या सगळ्यांची मदत घेऊन जे स्टेक होल्डर्स आहेत ते तज्ज्ञ आहेत त्यांना करून सरकारने अकाउंटेबिलिटी आणली पाहिजे. आणि मला आठवतं ही जमीन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची जमीन ही पहिल्यांदा आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर होते तेव्हा ही दिलेली जमीन आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं श्रीनिवास पाटील साहेब आणि पवार साहेबच आपल्याला त्याची पूर्ण हिस्ट्री सांगू शकतील की काय कमिटमेंट्स तेव्हा सरकारने केल्या होत्या. खूप विश्वासाच्या नात्याने, म्हणजे लता दीदींसाठी ही केलेली गोष्ट आहे आणि एक अर्थातच त्यांनी स्वतःच्या वडिलांसाठी खूप आदराने आणि प्रेमाने केलंय. त्यामुळे मला नाही वाटत दीदींच्या मनातही कधी असं असेल की एक दिवशी ज्या वडिलांच्या नावाच्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना होईल. ही प्रवृत्ती आणि नो अकाउंटेबिलिटी, म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ह्याच्याशिवाय दुर्दैवी नाही हो. म्हणजे मला वाईट वाटतंय बोलताना की मागच्या वेळेस त्या तानाजी सावंतांची, मला कधी वैयक्तिक बोलायला आवडत नाही पण हे दुर्दैव आहे मला बोलावं लागतंय, पण तानाजी सावंतांवर जे आरोप झाले त्याचं पुढे काय झालं? तुमच्याच चॅनलनी सागर बंगल्यावर त्यांना त्या बाहेर फाईल घेऊन उभं राहायला झालं. काय झालं त्या आरोपांचं? ते पण वैद्यकीयच होतं ना. हा विषय कनेक्टेड नाहीये, पण जेव्हा वैद्यकीय गोष्टी होतात तेव्हा अकाउंटेबिलिटी सरकारने घ्यायला नको. 3 कमिटीज लागतात कशाला? हा मोठा प्रश्न आहे ना. 3 कमिटीज कशाला लागतात सरकारला? एक फोकस कमिटी ठेवा आणि टाइम बाउंड मॅनर मध्ये आम्हाला पाहिजे. सुप्रियाजी, या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्री सुद्धा फार इनिशिएटिव्ह त्यांचा समोर दिसत नाहीये. मग माध्यमांसमोर येणं असेल किंवा प्रत्यक्ष भेट देणं असेल, काही भाष्य करणं असेल पालकमंत्री म्हणून, याबद्दल सुद्धा आपल्याला काय म्हणायचंय? मला पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी कुठेच पाहिलेलं नाही, पण माननीय मुख्यमंत्र्यांचं मी पाहिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री हे त्यांचं क्लिअर स्टेटमेंट मी पाहिलंय आणि त्यांची अपेक्षा होती माझी पण मुख्यमंत्र्यांकडून, कारण का हा विषय राजकारणाचा नाही, हा एका महिलेला आणि त्या कुटुंबावर झालेला अन्याय आहे. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे या सरकारकडून की पारदर्शकपणे टाइम बाउंड मॅनर मध्ये ते डॉक्टरचा राजीनाम्याने प्रश्न सुटत नाही आणि पुढे कसं जायचं याच्यात सगळे स्टेक होल्डर्स, सगळे प्रायव्हेट हॉस्पिटलच्या लोकांना बोलवा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अकाउंटेबिलिटी ठेवा. आणि जर आता ह्याच्यामध्ये आरोप होत आहेत ते की ट्रस्टच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या सीट्स असतात त्या फिक्स्ड, ते पण बेड्स मध्ये गडबड आहे, तर मंगेशकर हॉस्पिटलची डिटेल इन्क्वायरी झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे आणि पुणेकरांना कळलं पाहिजे की काय सत्य आहे. सुप्रियाजी, शेवटचा प्रश्न, कारण तुम्ही प्रवासात आहात त्यामुळे मी तुम्हाला फार वेळ घेणार नाही. तुमचा पण एक शेवटचा प्रश्न विचारावा लागेल. थँक्यू. एक शेवटचा प्रश्न सुप्रियाजी, एक शेवटचा प्रश्न अजून आहे. माझा प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे सहकारी साखर कारखाने असतील किंवा बँका असतील कोऑपरेटिव्ह, त्याच्यावरती प्रशासक नेमला जातो, डिफंक होत असणारे किंवा जिकडे काही भ्रष्टाचार होतो, गैरव्यवहार होतो, आत्ताची परिस्थिती पाहता, एक विशिष्ट परिस्थिती पाहता, दीनानाथ मंगेशकर प्रशासनावरती प्रशासक सरकारचा नेमण्याची वेळ आलेली आहे का, ज्यामुळे इतर हॉस्पिटलवरती धडा बसवला जाईल? नाही, मला नाही वाटत हे
तुम्ही म्हणताय प्रशासक हा प्रश्न सुटत नाही, अकाउंटेबिलिटी आली पाहिजे. प्रशासक करा, इन्क्वायरी करा, काय करायचं ते करा, न्याय द्या. बरं. आधी त्या डॉक्टराचं लायसन्स काढून घ्या, असं माझं मत आहे. बरं. जो माणूस 10 लाख रुपये मागितल्याशिवाय हो. डॉक्टरांना मदत नाही करत, अहो हाच हा देश आहे ज्याच्यात डॉक्टर 24/7 काम करतात. या खरं. देशातले डॉक्टर क्लिनिकल डायग्नोसिस मध्ये जगातले सगळ्यात चांगले डॉक्टर आहेत, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हो. भारतातले जगातले उत्तम ना उत्तम डॉक्टर आहेत. बरं. तिथे हा एक डॉक्टराला सेट नक्कीच. एन एक्झाम्पल. सरकारने अकाउंटेबिलिटी घेऊन एक मंगेशकर हॉस्पिटलवर जर नियम कायदे लावले तर सगळे सरळ होतील बघा. अर्थात पण वी हॅव टू हॅव झिरो टॉलरन्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.